ते देखील आलेले, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। दादा मला सांगा, खरं तर तुम्ही शांततेत तिथं घोषणाबाजी करत होतात, आपलं म्हणणं मांडत होतात, आणि काय नेमकं घडलं की तुम्ही आक्रमक? नाही काय दादा, ही राजसाहेब ठाकरेंची दुसरी वेळ आहे। गेल्या वेळेस पण ज्यावेळेस वाशीमधून आम्ही परत आलो त्यावेळेस देखील राजसाहेब ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं, जर तुम्हाला आरक्षण मिळालंय तर उपोषण परत कशाला करता, तुम्हाला मिळालं आरक्षण। आणि काल तो सोलापूरमध्ये त्यांनी आज सकाळी वक्तव्य केलं, आज एक वक्तव्य केलं त्यांनी की मराठा समाजाची डोकी भडकवली जाते। मग ते राजसाहेबांनी आम्हाला सांगावं आमची डोकी कोण भडकवतंय आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय। त्यांची भूमिका जर आम्हाला पटली नसेल तर इथून पुढं त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक नेत्याचा आणि पक्षाचा आम्ही हा मराठा समाज म्हणून निषेध केला जाईल। आणि साहेबांना अजून एक सांगणं आहे, त्यांची जी आजूबाजूची जी बॉडीगार्ड आहेत त्यांना त्यांनी ताकीद द्यावी। परत जर मराठा समाजाच्या छातीवर जर हात केलं, ज्या वेळेस एबीपी माझाचा एक लोकप्रतिनिधी, एक प्रतिनिधी इथं बैठ घेत होता त्यावेळेस त्या बॉडीगार्डने आला आणि तुम्ही कोण, उठा, बंद करा म्हणून आमच्या बांधवाच्या छातीवरती हात घातला। त्याला सुट्टी नाही, कोणत्या माईकाला जन्माला नाही मराठा समाजाच्या छातीवर हात घालणारा। हे सगळे आक्रमक कार्यकर्ते झालेले आहेत। या ठिकाणी बघताय पुष्पर पार्क नावाचं हे हॉटेल आहे, जिथं मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत। पोलीसही या ठिकाणी आता आलेले आहेत आणि राज ठाकरे तिसऱ्या मजल्यावरती यामिनी आहेत आणि आत्ता राज ठाकरे काही वेळापूर्वी इथं दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरेंची वेळ आम्ही घेऊन देऊ अशा पद्धतीची समजूत करण्याचा प्रयत्न जो आहे ते मनसेचे पदाधिकारी करतात। मात्र सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला आक्रमक पवित्रतेमध्ये या ठिकाणी दिसत आहेत। यामिनी